तर टोस्ट पॅलेस राहू दे आणि ते खायला दे मला. नाही, का पाडवलंस माझं टोस्ट पॅलेस? ते टोस्ट पॅलेस तुझ्यासाठी एकट्यासाठी नाहीये, खायला आणलंय ते, खेळायला नाही. नाही खायचं, हे माझ्यासाठी आहे. तुझ्या एकट्यासाठी नाही, दोघांसाठी आहेत. माझे ते. तू चुप बस रे, मला खाऊ दे. माझं आहे. दोघांचं आहे, चुप बस. नाही, मला खाऊ दे ना संजू. अरे बंद करा ते भांडण. किती किटकिट करताय. घे, खा तूच. मला नाही खायचे, तूच खा. आजी मला डोसे बनवून दे. ए, ते डोसे वगैरे तुझ्या मामीला सांगायचं, मला नाही बनवता येत. आणि तुझी मामी तर घरी नाहीये, ती गेलीये बिझनेस करायला. सवय करून घ्या. आणि आई, तूही डोसे बनवायला शिक आता. कामासाठीच गेली आहे ना ती. तिला जे शक्य होतं ते सगळं करून गेली आहे. आता यांचे आजार नखरे राहील तर ती काय 24 तास घरात बसून राहणार आहे? आम्ही नाही का केली 24 तास काम? आमच्या वेळी नाही केलीत. कौतुक कौतुक म्हणजे आता काय गळ्यात हार घालून आरती करायची होती तुझी? आणि वयाच्या आधी म्हातारी होऊ नकोस. चांगली ठणठणीत आहेस. काम करत राहशील ना तर कामाची सवय होईल. बसल्या बसल्या खायची सवय अश्विनीनीच लावली होती ना. आता तुम्ही म्हणाल सडनली की चला काम करा, तर कसं होणार? सवयी बदलता येतात ना. आजी, ती आपली साफसफाई करायची फडकी कुठे आहेत? आताच ठेवलेत पिशवीत. अश्विनीनेच ठेवलेत. मी घेते. मयुरी आलीस तशीच चाललीस, नेमकं काय झालंय काय? अगं आजी, ऑफिस बंद होतं ना बरेच दिवस, थोडी धूळ साचलीये तर पुसायला काहीच नाहीये म्हणून घेऊन जाते. दीदू, तू आईची मदत करायला जातेस? हो. थांब, काय? मी पण तुझ्यासोबत येते. अगं नको, तू अभ्यास कर, आई रागवेल. अगं दीदू, आम्ही खाली खेळायला जातो ना, मग तेवढा वेळ मी तुला आणि आईला मदत करेल आणि आल्यावर अभ्यास करेन. ए, तुझं काही काम नाही तिकडे, तू इकडेच थांबायचं. दीदू पटकन चल. मी पण येणार. अरे नको येऊ, तुझं काही काम नाही. दीदू पटकन ये. मी पण येणार. तुम्ही ऐका, तुम्ही दोघंही येऊ नका. तुम्ही दंगा कराल तिकडे. नाही, मी हेल्प करणार. घेऊन जा बाई. तशी ही इथे नुसती कटकट करतात माझ्या डोक्याशी. प्लीज दीदू, प्लीज प्लीज प्लीज. बरं चला, पण मस्ती नाही करायची. नाही नाही, बिलकुल मस्ती नाही. नाही, प्रॉमिस, बिलकुल नाही. आजी येते. मी फास्ट. घ्या, करून घ्या पिकनिक. मार्केटिंगचं पण खूप लक्ष देऊन बघावं लागेल आपल्याला. मार्केटिंग करायचं म्हणजे? ए थांब थांब थांब, तू काम करतो मी सांगते. आपल्या जवळपासच्या सगळ्या एरियामध्ये घरोघरी जाऊन सांगावं लागेल की आपण इथे पार्लर चालू करतोय. ए, मला काय वाटतं आपण न्यूजपेपर मध्ये ना लिफलेट पण वाटू शकतो. हा, ही खूप छान आयडिया आहे. पण आपल्या पार्लरचा टायमिंग काय असेल? आपण 11 ते 7 ठेवूया. म्हणजे ना बायका ऑफिस सुटल्यानंतर पण पार्लरला येऊ शकतील. त्यापेक्षा ना आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 7 ठेवू. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी सुद्धा बायका आपल्याकडे येतील. तुला माहिती आहे ना, आत्या तुझ्याकडून ऑफिसला जायच्या आधी आयब्रोज करून घ्यायची, म्हणजे तेव्हा सगळे पार्लर्स बंद असायचे म्हणून. गुड आयडिया. नाही, आयडिया चांगली आहे, पण माझी ना घरची सगळी कामं नाही आटपणार. आशू, तुझी पहिली प्रायोरिटी आता बिझनेस आहे, घर नाही. नाही प्राजू, माझी ना पहिली प्रायोरिटी नेहमी माझं घर होतं आणि घरच राहील. अगं, हे सगळं मी कुणासाठी करते? माझ्या कुटुंबासाठी करते ना. आई, घरची तू अजिबात काळजी करू नकोस, ते सगळं मॅनेज होईल. आता सध्या ना आपल्याला इथे कुठे कुठे काय सुधारणा करायच्या आहेत ना ते बघावं लागेल. म्हणजे तुला कुठे शेल्फ बनवायचे आहेत, कुठे मिरर हवाय, कुठे वॉश बेसिन बनवायचंय, हे सगळं आपण डिसाइड केलं. एक तर ती बाई बडबडत बसते, दुर्लक्ष करा ना. तुम्ही कशाला माझ्या मागे मागे आलात? बोलवलं होतं मी तुम्हाला. जा ना, भजन अटेंड करा. भजन नुसतं नावाला, बाकी लोकांच्या घरात काय चालतं ना याच्याच कुटाळक्या जास्त. अगं काय झालंय काय? तुमची लाडकी सून ती दिवे लावते आणि त्याची फळं मी भोगते. काय झालंय आई? कुणी काय बोललंय का तुला? कोणी काही बोललं नाही. ह्या आपल्या उगाच मनावर घेतात काही पण. या अश्विनीमुळे नेहमी मला ऐकावं लागतं. एक काम धड करत नाही, पण करायची हौस ती मात्र भारी.
हा गेल्या वेळेस त्या स्पर्धेत भाग घेतला, पडली, असं झालं. आता हा नवीन बिझनेस तो सुरू केलाय, तिथे काहीतरी उपद्व्याप करून ठेवेल आणि सगळ्या बायका माझ्यावर असतील. अहो तुमची सून इतकी धडपड करते तर तिचं कौतुक करायचं सोडून कटकट कसली करता? काय चुकलंय आईचं? तुम्ही उगाच वहिनीला बॅकिंग देऊ नका हा काकू. काय देऊ नका? पाठिंबा. आता घरातले सगळे तिच्या विरोधात झाल्यावर मलाच द्यावा लागणार ना हा पाठिंबा. काही गरज नाही, आता येऊ दे तर खरी. खडसावून सांगते तिला. 4 दिवस माझा श्रेयस घरात काय बसला, लगेच तिला पंख फुटले. आणि हे आत नाही इथे स्वतः सतत खुर्चीला चिटकून बसायचं आणि तिला सांगायचं जा आकाशात उंच उड, मी आहे तुझ्या पाठीशी. आई हे मात्र तू खरं बोललीयस हा. म्हणजे बघ ना, कामं घरातली सगळी तुला करावी लागतायत. कुठे आहे तुझा आवाज? बोल तू काहीतरी. काय ग, तू नोकरी करते ते चालते का? वागवा. अहो काय वागवा, मी नोकरी करते म्हणजे पैसे कमवायला जाते आणि पैसे कमवायला ना अक्कल लागते. अच्छा, म्हणजे अश्विनीला अक्कल नाही, ती बिंडोक आहे. असेल नाही तर नसेल, पण मी तिला हा बिझनेस करू देणार नाही. काय हो, अजून अश्विनी कशी नाही आली घरी? आता ती आल्याबरोबर काही बोलू नकोस, सगळे हजर असतील तेव्हा बोल. संजू ऐका, तुम्ही दोघांनी प्रॉमिस केलं होतं घरी आल्यावर अभ्यास करणार. चला आता अभ्यासाला. आई चहा झाला? नाही, तू सांगितलं असतंस ना तर करून तयार ठेवला असता, आल्याला हातात सुद्धा दिला असता. हो ना? तसं नाही हो आई, मयू घरी नव्हती ना म्हणून विचारलं तुमचा चहा झाला का. अश्विनी, तुझा सासरा उत्तम चहा करतो, माहिती आहे तुला की विसरलीस? बाबा हे आलेत का? नाही, शिल्पी देखील रनिंगला गेली. मी घर आवरते आणि स्वयंपाकाचं बघते. ऐश्वर्या राय आलीये का? आलीये. आई तुमचा चहा ठेवलाय. अरे वा, आज एकदम वेगळ्याच थाटात आहे. अगं थाट कसला, मी रोज अशीच तयार होते ना संध्याकाळी. नाही पण आता खरं तर उलट झालं पाहिजे, कारण तू कामासाठी घराबाहेर पडतेस म्हटल्यावर दादांनी तुझ्यासाठी तयार व्हायला पाहिजे ना. कॉफी घेणार का? तुझ्यासाठी कॉफी आणते मी. अति हुशार बाई आहे ही. नवऱ्याला डॉमिनेट करण्याचा बरोबर प्लॅन आखून ठेवलाय. दाखवताना असं दाखवते मी कशी साधी भोळी चांगली. ऑस्कर मिळायला पाहिजे हिला तिच्या ऍक्टिंग साठी. जा आधी फ्रेश हो. नको, आधी कॉफी घेते. चहा घेणार? कधी आलीस तू? हे काय थोड्या वेळापूर्वीच. बरं आहे ना सगळं? कसं चाललंय पार्लरचं काम? असं काय करता हो, अजून सुरू व्हायचंय ना. करणारच ना? म्हणजे सुरू करणारच आहे मी. एका अर्थी बरंच झालं नाही. पटेल भाऊजींकडे जाण्याचे माझे कष्ट वाचले. अश्विनी जास्त उडू नकोस. बिझनेस मधला बी सुद्धा कळला नाहीये तुला अजून. हो पण आत्मविश्वास मधला ए कळलाय ना मला. मग बिझनेस मधला बी सुद्धा हळूहळू कळेल. आणि काय ना, माझं काही चुकलंच तर तुम्ही आहात ना मला सांगायला.
तुमचा अनुभव कधी कामी येणार? काही गंमत आहे ना. मी जेव्हा पटेल भाऊजींना भेटले तेव्हा तुम्हाला ऑफिस कसं मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि तुम्ही काय केलं? मला ऑफिसची जागा कशी मिळू नये यासाठी प्रयत्न केले. तरी सुद्धा पटेल भाऊजींनी त्यांची ऑफिसची जागा मला दिलीच. आता तुम्ही कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केलात ना. हा तर कुठपर्यंत होतो आपण? हा तर लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे एक उत्तम शिक्षक होते. अजून सांगा ना आबा, ऐकायला छान वाटतंय. बर बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून हुशार होते, तेजस्वी होते, धाडसी होते. कुणावरही झालेला अन्याय त्यांना सहन नाही व्हायचा. मग त्यांना जेलमध्ये का टाकलं आजोबा? ते स्वातंत्र्याच्या चळवळीचा एक भाग होते. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी एक महाग्रंथ लिहिला. त्याचं नाव गीता रहस्य. गीता रहस्य? हा, नावच एवढं मोठं आहे, बुक केवढं मोठं असेल. खरं तर लोकमान्य त्यांचं नाव नाही आहे, ही लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे. आजोबा ते कसे दिसायचे? आबा मला तर टिळकांना भेटायचीच इच्छा होते. किती छान होते ना ते, हुशार अँड ब्रेव्ह पण. आजोबा तुम्ही आता ती स्टोरी सांगितली, त्याचा खरं तर एक पिक्चर असायला हवा होता. म्हणजे आम्हाला कळेल ते कोण होते, कसे दिसायचे, ती जेल कशी होती, एवढी मोठी होती. म्हणजे जसं की टिळकांनी गणेश उत्सव कसा सुरू केला, भाषण कसं दिलं. तुम्हाला आता टिळकांना भेटता येईल लवकरच. तुला पण कुहू. कसं काय आबा? आता बघा आपल्या झी मराठीवर 9:30 वाजता 21 डिसेंबर पासून रोज लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आपल्याला बघायला मिळेल. आम्ही रोज बघू शकतो? अगदी रोज. पण त्याच्या आधी आपला होमवर्क करायचा, जेवण करायचं आणि नंतर लोकमान्य टिळकांची कहाणी बघायची. तर हे सगळ्या बायकांना कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगा सगळ्या बायकांना की ती असं असं चालू करतेय. हा तुम्ही करा ना तुमच्या लेवलला थोडं मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे पाठिंबा नाही, ते बॅकिंग. बॅकिंग मी जे म्हणतेय ना, मार्केटिंग म्हणजे जाहिरात. अय्या जाहिरात. मी काय करू बाई? तुम्ही काय करायचं म्हणजे आपल्या इथल्या सगळ्या बायकांना सांगा की बहिणी असं नवीन पार्लर चालू करतेय आणि तिच्याकडे सगळ्या ट्रीटमेंट्स खूप छान आहेत. म्हणजे आयब्रो, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग आणि फेशियल तर म्हणावं तिचं सगळ्यात भारी आहे. असं सगळ्यांना सांगा, म्हणजे गर्दी वाढायला पाहिजे असं. हा हे तर काम मी छानच करेन. काकू मला माहिती होतं तुम्ही हे काम उत्तम पद्धतीने करू शकता, मला गॅरंटी होती. ठीक आहे, आता हे काम एकदम मनापासून करा. आणि आपलं हे बोलणं झालंय, म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलंय, हे तुम्ही तिला सांगू नका. का ग? अहो का ग एवढं अगदी काय संशयाने विचारताय? नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचं ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. म्हणजे पहिल्या 50 कस्टमर्सना ना खूप छान ऑफर्स आहेत, तर नक्की या. ओके झालं का ग नीट? हा बघ. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचं ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. एकदम परफेक्ट बोललीस. झालं बाई एकदाच. आता हा व्हिडिओ आहे ना सोसायटीच्या ग्रुपवर टाकूया. हो, आणि त्यासोबत ना ऍड्रेस, टायमिंग सगळं मेन्शन करूया आणि आपण ठरवलेला ऑफर सुद्धा. हा आणि आशूचा नंबर पण. हे आता माझा नंबर कशासाठी? अगं त्या बायका अपॉइंटमेंट घ्यायला तुझ्याकडे फोन करणार ना, त्यासाठी. हो ग, लक्षातच आलं नाही. ए चल ना, इकडचं लवकर आवरून घेऊया, पार्लर मध्ये जाऊन खूप काम आहेत. आता त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, कारण ते काम ज्या माणसाकडे सोपवलंय ना, तो ते काम परफेक्ट करणारच. होय,
हे किती? 1 2 डोळे तर व्यवस्थित दिसताय तुझे, प्रॉब्लेम काय? अरे क्या हुआ बोलो तो। चिल्लाता क्यों है? ए रुक, बात कर रहा हूं ना। हुआ क्या? वो कैसा लगा है तुमने? वो अरसा ऐसा टेढ़ा मेढ़ा, ऐसा सरल रेशे में होना चाहिए ना अरसा। कैसा काम करता है रे तू? अभी एक ही अरसा लगाया तूने, अभी एक कितना अरसा लगाना बाकी है? साहेब मराठीतून बोला, मला मराठी येतं. ए बिली बाउंडिंग, तुला आधी सांगता येत नाही का? आधी कशाला बोलला? क्या हुआ साहब? हिंदी बोलतो मग मला म्हणतो चल काम कर, तोंड काय बघतो? आणि ए तू काय तोंड बघत बसलाय? कापलं ते लवकर. अरे यार तुमच्याकडून कधी काम पूर्ण होणार? आणि अश्विनी ब्युटी पार्लर हे नाव सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. काय अहो पण तिने तर कधी काही कोर्स केल्याचं आठवत नाहीये. तर घरातच असायची हो ना? अहो हे सगळं ती घरात राहूनच करायची. हो. आता मला सांगा, आपली मिसेस आश्रय सोसायटी कोण आहे? अहो वाघमारेंची मुलगी शिल्पी. अहो ती स्पर्धा कोणामुळे जिंकली? अश्विनीमुळे. म्हणजे? अहो तिचा मेकअप अश्विनीने केला होता स्पर्धेच्या वेळी. हो का? हो, माझे पण आयब्रो तिने एकदा केले होते, खूप छान केले होते. मग ती छानच करते सगळं. अहो पण घरातल्या घरात करणं आणि डायरेक्ट पार्लर मध्ये करणं म्हणजे फरकच असतो ना. अहो तांबे, तुमची सुरेखा घरासमोर वेगळी रांगोळी काढते आणि स्पर्धेमध्ये वेगळी काढते, असं नाही ना. सारखीच काढते ना. मग हा, हे बाकी बरोबर बोललात. अहो अश्विनी पहिल्या 50 बायकांना डिस्काउंट देणार आहे. तर काहीही करायचं असेल तर कुठे जायचं? हार्टली कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी, तुझं खरोखर मनापासून खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही नक्की या. अगं मी तर येणारच, तसं मी तुला सांगितलंही होतं, पण तू इतक्या लवकर माझ्या घरी मला इन्व्हिटेशन द्यायला येशील असं वाटलं नाही. अहो मला तरी कुठे माहित होतं की मी माझं पार्लर इतक्या लवकर सुरू करणार आहे. सगळं इतकं पटापट झालं ना. अगं अशाच गोष्टी खूप छान होतात. बऱ्याचदा आपण बरंच ठरवतो पण काही गोष्टी मनासारख्या होतच नाही. हो बघा ना, म्हणजे इतकं सगळं पटपट होणं. मला तर आता असं होतंय ना की हे करू की ते करू, हे बघू की ते बघू. खरं सांगू का, स्वतःचा बिझनेस करणं खूप कठीण आहे. माझी इतकी दमछाक होते म्हणून सांगू तुम्हाला. आता गंमत बघ ना, जॉब करणं हे तुझ्या सोयीचंच होतं, पण तरीही तुझा आत्ताचा चेहरा आणि तेव्हाचा चेहरा किती फरक आहे. तुझा चेहरा थकलेला नाही वाटत आहे, उलट तुझा चेहरा तरतरीत वाटतोय. आपला बिझनेस करणं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन जॉब करणं यात खूप फरक आहे. एक सांगू मी तुम्हाला, तुम्हाला भेटल्यावर ना मला माझ्या बहिणीला भेटल्यासारखं वाटतं. अगं बहीण म्हणतेस आणि आहोजाऊ काय करतेस? कुंदा म्हण मला, कुंदा. सॉरी, कुंदा. हा बरोबर. कुंदा, त्या दिवशी तू जे माझ्यासाठी केलंस ना ते फक्त माझ्या आईनेच केलं असतं. हे घे आणि डोळ्यावर ठेव. मी ड्युटीवर आहे ना, असं नाही करू शकत. आता तू ड्युटीवर नाहीयेस, आता तू फक्त माझ्या घरी आलेली माझी बहीण आहेस. आता तू काहीही न बोलता हे डोळ्यावर ठेव आणि शांतपणे जाऊन बस. मला असं वाटलं की माझी बहीणच भेटली म्हणून. मला ना माझ्या आईला खूप भेटावंसं वाटतंय ग. अगं मग जाऊन भेट ना तिला. आईची माया वेगळीच असते. नव्हतं की माझी कार कट करून दे, कारण हा सगळे तिरपे तिरपे कट करत होता आणि ह्याला स्ट्रेट कट करता पण येत नाही. पण मला पेंडिंग छान करायला येते ना. पुरे शांत बसा आता. आणि कू जरा फ्रेश होतो, चेहरा स्वच्छ कर तुझा. काय उच्चार म्हणलं या पोरानी. आता तू चेहरा धुवून काढायला ना 1 तास लागेल. आजी 1 तास नाही, 1 मिनिट. माझ्या मम्मीची एक क्रीम आहे, ती मम्मी रोज रात्री झोपताना लावते आणि मग कापसाने पुसून घेते, मग तिचा सगळा मेकअप निघतो. तू आता आपला चेहरा स्वच्छ कर. आबा पण तुम्ही ह्याला रागवा. नक्की रागवणार, नक्की. कळलं? आता तुम्ही पळा, अभ्यासाला लागा. अरे अभ्यासाच्या वेळेत तुम्ही असली कामं करता, आईला कळलं तर आई काय म्हणेल? संजू
सगळं सामान नीट आवरून ठेव आणि परत कुला त्रास द्यायचा नाही, कळलं? चला चला, पळा 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 पटकन. चला, एका गोष्टीचा आनंद वाटतो बा, अश्विनीच्या व्यवसायामध्ये कोणीतरी प्रमोशन करायला मदत करतंय. थँक्यू. चलो येते मी आता. बाय गर्ल्स. राजू मावशी, मला वाटतं ना हिला चेकअपची गरज आहे. ऐक ना, मी तिचं चेकअप न करता सांगू शकते, ती फुल पागल आहे, पागल. आशू, शिल्पी अजिबात नॉर्मल नाही आहे. तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. सगळं तुझ्यामुळे झालंय अश्विनी वाघमारे. आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला. शिल्पी इथे आली आणि इतकं चांगलं वागली म्हणजे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. काय बोललीस तू? परत बोल. आशू, तुला कळालं शिल्पी गोड बोलतीये म्हणजे नक्की काहीतरी करणार आहे? तुला खरंच कळालं? राजू मावशी, आपल्याला ना सोसायटीमध्ये पेढे वाटायला पाहिजेत, पेढे. कारण आई आज आत्याच्या बाबतीत पहिल्यांदा करेक्ट विचार करते. हो, सुधारतीये माझी मैत्रीण, सुधारतीये. तुम्ही दोघी पण ना घेऊन गेलं पाहिजे, तरच मी जाईन. मी कुठेही जाणार नाही. श्रेयस, बाबा मी जाणार नाही सांगितलं ना, बस. जाऊ दे ना बाबा, हे असं होणार हे मला माहीतच होतं. माझ्या दोन्ही मुलांनी बालिशपणा करत राहावं हे मला अजिबात पसंत नाही. शिल्पी आपलं स्वतःचं घर सोडून इथे येऊन बसली आहे, त्यामुळे तू तुझ्या सासू सासऱ्यांसोबत संबंध तोडलेत आणि म्हणून अश्विनीला देखील तिथे जाता येत नाही. तुम्हाला तुमची अक्कल यायची आतापर्यंत मी वाट बघत होतो. सण असो सव असो काही फरकच पडत नाही, तुमचा मूर्खपणा बंदच होत नाही. आता बास झाला. शिल्पीने तिच्या घरी जायचं की नाही जायचं यात मी पडणार नाही, पण अश्विनीला तिच्या माहेरी जाताना कोणीही अडवणार नाही. आणि श्रेयस, अश्विनीची जर इच्छा असेल की तू तिच्या सोबत जावस तर तू जायला हवं. बाबा, मी माझ्या बहिणीला वचन दिलंय की जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. नाही दादा, तू गेलास तरी चालेल. मला असं वाटतं की बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. वहिनीचं नवीन पार्लर चालू होतंय, तिला वाटणारच ना तिचे आई वडील तिथे असावेत. तिच्यासाठी ही तिच्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. सो ठीक आहे, तू गेलास तर काय प्रॉब्लेम नाही मला. झालं तर मग विषय संपला. माझे निर्णय मी स्वतः घेतो आणि कोणी सांगितल्याने ते मी बदलत नसतो. मी तिथे जाणार नाही आणि ज्याला जायचंय ते मी स्वतः जाऊ. तू इथे काय करतेस? माझ्या मैत्रिणीला पेडिक्युअर करायचं होतं, तिच्यासोबत आले होते मी. हो, मग कुठे आहे ती? ती ना फार घाबरट आहे. पोलीस आलेत म्हटल्यावरती बाहेरच्या बाहेर पळूनच गेली बहुतेक. हो का? हो. हे बघ शिल्पी, तुझं ना, आम्हाला ना जरा घरगुती बोलायचंय. स्टे अवे, स्टे अवे. वहिनी अगं काय तू असं काय करतेस? तुला माहिती नाही का, कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर त्याआधी आपल्याकडे त्याचं लायसन्स असावं लागतं. थँक गॉड मी आज इथे होते म्हणून सगळी सिच्युएशन सांभाळली मी. मी नसते तर काय झालं असतं? तुझ्या पार्लरला आज खरोखर टाळा लागला असता.
थँकफुली मी होते, सिरियसली. आपली इच्छा नसताना दुसऱ्याला उगाच गिफ्ट देऊ नये ना. म्हणजे काय झालंय? तुला माहित होतं ना पार्लरसाठी लायसन लागतं आणि मी त्यासाठी अर्ज केलेला नाहीये, हेही तुला माहित होतं? अगं नाही, नाही खरंच नाही. म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं करून तू मोकळी झाली असशील. अगं तू इतक्या एफिशियंटली आणि इतक्या कॉन्फिडेंटली सगळं करत होतीस. नाही, तुला खात्री होती मी हे सगळं केलेलं नाही. का करतेस तू असं सांग ना. तुला काय वाटतं मी हे सगळं एकटीसाठी करते? मी हे सगळं ना आपल्या कुटुंबासाठी करते. अशी आपल्या घरी काय परिस्थिती आहे याची जाणीव नाहीये का तुला? फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुला कळायला हवं ग. मयू, कुहू तुझ्या कुणीच नाहीयेत का? तू सतत सतत काही ना काहीतरी करत असते आणि मला सतत हरताना बघून तुला आनंद होत असतो. हो, कारण मी तुला जिंकताना बघूच शकत नाही. कालपर्यंत जे करत होतीस ते सगळं नाटक होतं. तसंच समज. तू नाही का नाटक करतेस? तुझ्याकडून थोडंफार नाटक करायला शिकलंच पाहिजे ना. वरवर सतत चांगलं वागून माझी सख्खी माणसं माझ्याकडनं हिरावून घेतलीस. माझे आई वडील, माझा नवरा आणि आता माझा मुलगा. मला सुख कसं मिळणार नाही याची पूर्णपणे सोय केली होतीस तू. मग मी तुझ्या सुखाचा का विचार करायचा ग? नको करूस हा. नको करूस माझ्या सुखाचा विचार. माझ्या कुटुंबाच्या सुखाचा ना मी विचार करेन, तू नाही करायचास, कळलं? हाच ओव्हर स्मार्टनेस तुला खूप महागात पडेल. कसं आहे ना, मी अजून माझी नखं काढलेली नाहीये. मग नखं काढच तू, पण त्याच्या अगोदर जो हा चांगुलपणाचा आवा आणतेस ना तो बंद कर. जे तुझ्या मनात आहे ना तेच बाहेर दाखव. सोंग आणण्याचा प्रयत्न नको करूस तू. तू आणलेलं चालतं? मी सोंग आणते? हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स तू सोंग आणतेस. चांगुलपणाचं सोंग. कशी मी आदर्श बायको आहे, कशी मी आदर्श सून आहे, कशी मी आदर्श आई आहे, हे सगळं सोंग तर आहे. मग मी आणलेलं का चालत नाही? आणि तू दे ग. ज्यांना पटवून द्यायचंय त्यांना पटवून दे की शिल्पी कशी वाईट वागते, मला फरक पडत नाही. काय ग? अरे तू मला म्हणालास ना की तुझ्या मित्राला जाऊन भेटायचंय. तू ह्या वेळेला माझ्या बरोबर चल ना, म्हणजे नंतर एकदा त्याची ओळख झाली ना की मी जाऊन भेटेन. ठीक आहे, एक काम करतो, फॉर्म भरलास ना की मला फोन कर, मी सांगतो तिथे येऊन भेट, मग आपण एकत्र जाऊया. अजून एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. ताई, शिल्पीबद्दल बोलायचं असेल तर आता नको. बाय द वे, अरे काय? प्राऊड ऑफ यू. अरे हे काय आता? अगं, माईने तुझा व्हिडिओ बघितला, इतकी खुश झाली विचारू नकोस. माईने माझा व्हिडिओ खरंच बघितला? जवळपास 100 ते 150 वेळा तो व्हिडिओ बघत होती. शेवटी आप्पा ओरडले तेव्हा मोबाईल बाजूला ठेवला. बरं, नंतर आप्पा मोबाईल घेऊन बसले आणि व्हिडिओ बघायला लागले. काय म्हणते, एकदा येऊन भेट ना त्यांना. दोघेही तुझी खूप आठवण काढत असतात. आप्पा बोलले का तसं काय? म्हातारे आई वडील आहेत ना, काही बोलत नसतात, पण त्यांच्या तरुण मुलांना खूप काही ऐकू येणं त्यांना अपेक्षित असतं आणि त्या मुलांनी ते समजून घेणं सुद्धा. अगं, बाबा बोलतायत जात तर काय येत नाही. मला हे जोपर्यंत माई अप्पांकडे घेऊन जात नाही तोपर्यंत मी तिथे जाणार नाही. माई अप्पांना किती त्रास झाला तरी आपण ऑफिसमध्ये भेटूया. ठीक आहे. तुम्ही तेवढ्यासाठी तयार झाला?
इंटरव्ह्यू आहे माझा. त्या साईडलाच जातोय. हे तुझं कामही करेन. देत इंटरव्ह्यू कुठे आहे? नोकरी मिळालं तर कळेलच. तुम्ही काही बोलला नाहीत मला इंटरव्ह्यू बद्दल? म्हणजे आता इंटरव्ह्यू द्यायला तुझी परमिशन घ्यायला हवी. सॉरी हा, चुकलं. परमिशन नाही घेतली तुझी. श्रेयस, इंटरव्ह्यूला चाललंयस ना? 1 मिनिट थांब. अंगारा लावून जा. अश्विनी, ये इकडे. अंगारा लाव त्याला. आई चल, मला उशीर होतोय. अरे 2 मिनिटं थांब. लाव त्याला अंगारा. मी दही आणते. दे. तुम्ही मला ऑफिसला घेऊन जाणार होतात ना? हे तर तुझ्या माई अप्पांचं घर आहे. तुझं माहेर. तुम्ही मला इथे घेऊन आलात? जा, त्यांचे आशीर्वाद घे. त्यांना आमंत्रण दे तुझ्या पार्लरच्या उद्घाटनासाठी. पण काल तर तुम्ही यायला तयार नव्हतात. तरुण मुलांना खूप काही ऐकू येण्याची गरज असते आणि ते समजून घेण्याची सुद्धा. आज माझा इंटरव्ह्यू आहे, तर माझ्या आईने मला अंगारा लावायला सांगितला. माझ्या हातावर दही दिली. बाबांनी मला ऑल द बेस्ट सांगितलं. म्हणून जा. तुम्ही आत नाही येणार? त्यांच्या जावयाकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगण्यासारखं काही नाही. तुझ्याकडे आहे. जा, भेट त्यांना. तुझा हट्ट होता की मी तुला इकडे घेऊन यावं, म्हणून मी घेऊन आलो. पण इथून पुढे तुला एकटीला जावं. मला तुम्हाला नाही, थँक्यू वगैरे बोलू नकोस. तुझ्यासाठी नाही केलंय मी. लोकांनी ऑलरेडी मला मी कसा वाईट आहे असं ठरवून मोकळे झालेत. आता अजून नको ना, म्हणून म्हटलं चला तुला घेऊन जाऊया. एनिवे, तू जा, माई अप्पांना भेट. मी माझा इंटरव्ह्यू द्यायला जातो. अहो, मी कशी आहेस बाळा तू? असं आप्पा, कशी आहेस? आणि अशी अचानक आता तुम्हा दोघांसाठी ना एक छान बातमी घेऊन आले. अगं अगं, असं काय एवढ्या लवकर निघतेस तू? एकतर एवढ्या दिवसांनी आली. थांब ना ग अजून थोडा वेळ. अगं, मला पण खूप बसावं असं वाटतंय, पण पार्लरमध्ये खूप कामं खोळंबली आहेत ग. बरं थांब, मी तुला डबा देते, शिरा देते. हा डब्यामध्ये नको माई. अगं अगं असू दे, मुलांना खाऊ. आलेच.
ती नाही ऐकणार ग, ती देणारच शिरा बघा तरी. पण आशू खरंच खूप बरं वाटलं आज आलीस. येत जा अशी साधना मानणं. आणि हो, मला खात्री आहे श्रेयस सुद्धा नक्कीच मार्गी लागेल लवकर. काळजी नकोस. तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्यायची आणि गोड जास्त खायचं नाही. जास्त काय खाणारच नाही मी आता. हा हा, फक्त तू पार्लरचं ओपनिंग करणार आहेस ना, तेव्हा मात्र पेढे खाणार त्याचे 1/2 किलो. आता थोड्या वेळापूर्वी म्हणाला खाणार नाही म्हणून आणि लगेच असं म्हणताय. बाई बघ तरी. काही सांगू नकोस त्यांचं मला, मी चांगलंच ओळखते त्यांना. हा डबा घे. येऊ मी? सावकाश जा. आशू बाई, काळजी घे. येणार आहे मी 1/2 किलो पेढे खायला. येऊ? आशू 1 मिनिट. आता काय माई?